बोला। मी कॉम्रेड श्याम सरोदे, DYFI डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया तालुका निमंत्रक आहे। आज आपण पाहतो स्वाधार योजनेसाठी जी या राज्य शासनाने जाचकाट लावलेली आहे। विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश करणं आणि वसतिगृहातून प्रवेश नाकारल्याच्या नंतर स्वाधारमध्ये कन्व्हर्ट करणं, ही जी जाचकाट आहे ही रद्द करण्यासाठी आम्ही मागील गेलेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत। तरी या राज्य शासनाने ती अट रद्द केली नाही। आज वेळेला पाहतो आपण लोकसभा आणि विधानसभा नांदेड जिल्ह्यामध्ये 2 निवडणुका एकत्रित झाल्या। मागील 1 ते 1.5 महिन्यापासून या निवडणुकीच्या कामामध्येच नांदेड जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी व्यस्त होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना कास्ट काढण्याची जी अडचण आहे, जे आता 11वीला आले त्यांना कास्ट काढण्याची अडचण आहे, काही जणांना उत्पन्नाची अडचण आहे, असे खूप विद्यार्थी आहेत। आणि आज या शासनानं समाज कल्याण आयुक्त यांच्याकडून 30 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे। आज वेळेला बघतो आपण हॉस्टेलमध्ये खूप विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आणि हॉस्टेलचा फॉर्म भरत असताना खूप विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत। त्यामुळे ते विद्यार्थी या स्वाधार योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। ह्या विद्यार्थ्यांना वंचित न ठेवता पुन्हा हॉस्टेलची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा सुरू करण्यात यावी, नाहीतर ती अटक रद्द करण्यात यावी, ही मागणी घेऊन आम्ही डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी करत आहोत। दुसरी बाब म्हणजे आज आम्ही जे आयुक्त साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरची जी शेवटची तारीख दिली होती त्या तारखेमध्ये वाढ करून 30 डिसेंबर 2024 ही तारीख देण्यात यावी, जेणेकरून नांदेड जिल्ह्यातला एकही विद्यार्थी जो आहे या स्वाधारपासून वंचित राहणार नाही। दुसरी एक महत्त्वाची आज नवीनच अट आणलेली आहे। नांदेड जिल्ह्यामधले 5 किलोमीटरच्या महानगरपालिकेच्या 5 किलोमीटर अंतर्गत जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहाचं प्रमाणपत्र लावा म्हणून या ठिकाणी अट लावण्यात आली आहे। ही जाचकाट नांदेड जिल्ह्यातल्या सर्व जे काही कॉलेज आहेत ते कॉलेज या समाज कल्याण आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये रजिस्टर आहेत। जे कॉलेज 5 किलोमीटरच्या अंतर्गत आहेत ते पात्र राहतील। ही मागणी जी आहे ही चुकीची आहे, कारण 5 किलोमीटर अंतर्गत असलेले वसतिगृह आपोआप ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील। खेड्यापाड्यातल्या कॉलेजचे कोणीच फॉर्म भरत नाही। ही मागील 10 ते 5 वर्षापासून जी योजना सुरू झाली तेव्हापासूनचा अनुभव आहे। त्यामुळं ही हॉस्टेलची एक अट रद्द करण्यात यावी, 50% जी आहे ती 45% आणण्यात यावी, ही आमची एक मागणी होती। ती एक अट रद्द करण्यात यावी। दुसरी गोष्ट, कॉलेजकडून जे प्रमाणपत्र मागणीत येत आहे ती अट रद्द करण्यात यावी। या मागणीसाठी घेऊन आम्ही या ठिकाणी आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष विभाग मुंबई यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। तात्पुरतं ही जे 30 नोव्हेंबरची अट आहे ती जे 31 डिसेंबरपर्यंत करण्यात यावी, ही मागणी आता आम्ही केलेली आहे। जर ही जर मुदत वाढवली नाही तर वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन समाज कल्याण कार्यालय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शने करणार आहोत। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम, जय भीम।